साहेबांनी बुलेटिन मध्ये आता घेऊया 36 जिल्ह्यातील 72 बातम्यांचा आढावा। गेल्या 12 दिवसात पेट्रोल डिझेलच्या दरात चौथ्यांदा वाढ। मुंबईत पेट्रोल 2 रुपये 72 पैशांनी तर डिझेल 2 रुपये 81 पैशांनी महागलं। मुंबई पुण्यात पेट्रोल 111 रुपये प्रति लिटरवर। इंधन मिळेल की नाही या भीतीने 20% मागणी वाढली आहे। पुरवठ्यावर ताण येण्याइतपत साठेबाजी करू नका, पेट्रोल डिझेलवर मुख्यमंत्री फडणवीसांचा सल्ला। जनतेच्या खिशावर घाला घालणं हा एकच मोदी सरकारचा अजेंडा। पेट्रोल डिझेलच्या दरवाढीवरून राहुल गांधींची केंद्र सरकारवर टीका। काँग्रेसकडून तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महंगाई मॅन असा उल्लेख। 11 दिवसात पेट्रोल डिझेलच्या दरात 8 रुपयांची वाढ झाल्याचं ट्विट। काँग्रेसची मोदी सरकारवर पुन्हा टीका। पेट्रोल डिझेलच्या दरवाढीबाबत आश्चर्य वाटत नाही, ही फक्त सुरुवात, पिक्चर अभी बाकी है। देशभरातील इंधन दरवाढीवरून सुप्रिया सुळेंची सरकारवर टीका। पेट्रोलसाठी रांगेत उभे राहणारे गोरगरीब शेतकरी आहेत, काळा बाजार करायला ते काही मंत्री नाहीत। रोहित पवारांचं गिरीश महाजनांना उत्तर, तर कुंभमेळ्याच्या कामांमधल्या काळ्या बाजाराबाबत लवकरच बोलण्याचाही इशारा। इंधन बचतीसाठी पुण्यात जमावबंदीचे आदेश लागू। 14 दिवस आंदोलन, मोर्चे, सभांना बंदी असणार, पुणे महापालिकेचा निर्णय। इंधन टंचाईच्या झळा आता महाराष्ट्राची राजधानी मुंबईपर्यंत। पेट्रोल डिझेल नसल्यानं सायनमधील पेट्रोल पंप बंद। परळ उड्डाणपुलाखालच्या पेट्रोल पंपावरही पेट्रोल नाही। हिंगोली जिल्ह्यातील पेट्रोल पंपांवर 12व्या दिवशीही इंधनासाठी रांगा। डिझेल मिळत नसल्यानं शेतकरी हैराण। जिल्ह्यातील विविध पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा। यवतमाळमध्ये शेतकऱ्यांना विनाअट इंधन देण्याची ठाकरे सेनेची मागणी। जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा। पेट्रोल डिझेलच्या दरवाढी विरोधात आम आदमी पार्टीचं पुण्यात आंदोलन। आपच्या कार्यकर्त्यांकडून केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी। पनवेलमध्ये मनसेचं मेलोडी आंदोलन। पेट्रोल डिझेल दरवाढीचा अनोख्या पद्धतीने निषेध। महागाई कमी होत नसेल तर मेलोडी खा आणि खुश रहा, असा उपरोधिक टोला। नांदेडमध्ये पोलीस बंदोबस्तात डिझेल पुरवठा। कॅनमध्ये डिझेल देण्यास बंदी। पंपांवर महसूल आणि पोलिसांचा बंदोबस्त। समाज माध्यमांवर इंधन टंचाईच्या अफवा पसरल्यास गुन्हे दाखल होणार। इंधन काळाबाजार संदर्भात जळगाव जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर। जिल्हाधिकाऱ्यांकडून काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना। जालन्याच्या जाफराबादेत डिझेलचा तुटवडा। डिझेल घेण्यासाठी पेट्रोल पंपांवर वाहन चालकांसह शेतकऱ्यांची गर्दी। रांगेत थांबलेल्या 200 वाहन चालक आणि शेतकऱ्यांनी पंपावरच जेवण उरकलंय। परभणीत इंधन वाटपासाठी पेट्रोल पंपांवर पोलीस बंदोबस्त मागण्याची वेळ। पेट्रोल पंपांवर पोलीस बंदोबस्त द्यावा, यासाठी पंप चालकांचं परभणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला। भाजप 12, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादीला 1 जागा, सूत्रांची माहिती। या 2 दिवसात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये बैठकीची शक्यता। विधान परिषदेबाबत चर्चा सुरू, अंतिम निर्णय नाही, लवकरच एकत्र बसून मार्ग काढू। मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। नाशिक आणि संभाजीनगरच्या जागेबाबत शिवसेनेशी तर पुण्याच्या जागेबाबत राष्ट्रवादीशी चर्चा सुरू असल्याची माहिती। वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली विधान परिषद मतदारसंघात अरुण लखानींचं नाव आघाडीवर। अरुण लखानी सुप्रिया सुळेंचे व्याही, भाजपचे वरिष्ठ नेते। गेल्या निवडणुकीतही अरुण लखानींचं नाव आघाडीवर होतं। राज्यातील सध्याच्या बिकट परिस्थितीत विधान परिषद निवडणूक घेण्याची गरज काय आहे, यावर विचार होणं गरजेचं। रोहित पवारांच्या ट्विटद्वारे सवाल। जळगाव विधान परिषद निवडणुकीसाठी 26 उमेदवारी अर्जाची विक्री। राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांसह 16 व्यक्तींकडून 26 अर्ज खरेदी। कार्यकर्त्यांच्या माध्यमातून भाजप शिवसेनेकडून अर्जांची खरेदी। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या आजी माजी आमदारांची आज बैठक। विधान परिषद निवडणूक आणि आमदारांच्या समस्यांबाबत चर्चा होणार।
महापानापमान नाट्य सुरूच, राजशिष्टाचार पाळला जात नाही. उपमहापौर संजय खाडी यांचं आयुक्त अश्विनी भिडेंना पत्र. अपमान करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी. पश्चिम मुंबईत राज ठाकरेंचा दौरा. अंधेरी, जोगेश्वरी, दिंडोशी आणि वर्सोवामधील शाखांना भेटी. काही नव्या शाखांचंही उद्घाटन. शासकीय कांदा खरेदीच्या दरात 3 रुपये 45 पैशांनी वाढ. ग्राहक व्यवहार विभागाचा मोठा निर्णय. 15 रुपये 80 पैसे दरानं शासकीय उन्हाळी कांद्याची खरेदी होणार. रोहित पवार आज मुंबई आग्रा महामार्गावर बंदोबस्त करणार. कांद्याची किमान 25 रुपये किलोनं खरेदी देण्याची मागणी. शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन. नाशिकच्या मालेगाव तालुक्यात साठवणुकीतील कांदा मोठ्या प्रमाणात सडत असल्यानं शेतकरी आर्थिक संकटात. कमी बाजारभाव आणि खराब होत असलेल्या कांद्यामुळे शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट. वाढत्या उन्हाच्या तडाख्यामुळे कांद्याची गुणवत्ता घसरली असून साठवणूकही धोक्यात. नीट प्रकरणातील आरोपी प्रल्हाद कुलकर्णीला 2 दिवसांची सीबीआय कोठडी, तर आरोपी मनीषा वाघमारे हिला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. सीबीआयची मागणी कोर्टानं मान्य केली आहे. नीट पेपरफुटी प्रकरणात मनीषा हवालदारला 6 दिवसांची सीबीआय कोठडी. डिलीट केलेले चॅट आणि डेटा रिकव्हर करण्यास सीबीआयला यश. फोनमध्ये सेव्ह असलेला गॉड नावाचा नंबर तेजस शहा या विद्यार्थ्याचा, सूत्रांची माहिती. नीट पेपरफुटी प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब उघड. टेलिग्राम ग्रुप तयार करून सायबर गुन्हेगारांकडून विद्यार्थ्यांची 5 कोटींहून अधिकची फसवणूक. प्रश्नपत्रिकेसाठी प्रत्येक विद्यार्थ्याकडून 10 लाख रुपये उकळले. लातूरमधील मोटेगावकर क्लासेस पुन्हा सीबीआयच्या पथकाकडून झाडाझडती. आर्थिक व्यवहाराच्या संदर्भात तपासणी झाल्याची माहिती. आठवडाभरात सीबीआयकडून अनेकदा क्लासच्या कार्यालयात तपासणी. सीबीआयचं पथक लातूरमध्ये ठाण मांडून. भूतकाळातील वक्तव्याचा अर्थ वर्तमान काळाशी जोडणं अयोग्य. मोटेगावकरच्या व्हायरल होणाऱ्या जुन्या व्हिडिओवरून अमित देशमुखांचं उत्तर. नाशिकच्या टीसीएस मधील धर्मांतरण आणि लैंगिक शोषण प्रकरण. निदा खानच्या समर्थनार्थ मायनॉरिटी डिफेन्स कमिटी मैदानात. टीसीएस प्रकरणात तथ्य नसून खरात प्रकरण दाबण्यासाठी हे प्रकरण पुढे आणलं जातंय. माजी आमदार आसिफ शेख यांचा आरोप. एमआयएम नगरसेवक मतीन पटेलची तब्बल 8 तास चौकशी. पोलिसांनी टीसीएस प्रकरणात दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर मतीन पटेलला नोटीस पाठवली होती. नोटीस मिळाल्यानंतर मतीन पटेल आणि नाशिक पोलीस यांच्यात हजर होऊन त्यांची चौकशी करण्यात आली. सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके. दिल्ली उच्च न्यायालयात याचिका. सीजेपीचं ट्विटर अकाउंट बंद केल्याच्या विरोधात याचिका. भोंदू अशोक खराची प्रॉपर्टी ईडीकडून जप्त. खराच्या अनेक बेनामी मालमत्तांचं रेकॉर्ड आणि डिजिटल उपकरणं ईडीच्या ताब्यात. मर्सिडीज कार, 1.12 कोटी रुपयांचे दागिने यांच्यासह 2 कोटी 25 लाखांची रोकड जप्त. सोलापूरच्या करमाळातील भोंदू मनोहर भोसलेच्या अडचणी आणखी वाढल्या. मनोहर भोसले विरोधात लैंगिक अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल. घोटी येथील आश्रमात महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचं बिगुल अखेर वाजलं. 2 जून ते 1 जुलैपर्यंत ठराव सादर करण्यासाठी आदेश. प्रारूप मतदार यादी तयार करण्यासाठी ठराव मागवले. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेचे उपजिल्हाध्यक्ष अंबादास म्हस्केंवर हल्ला. बाबा पेट्रोल पंप चौकात चाकूनं वार करत जीवघेणा हल्ला करण्यात आलाय. सराईत गुन्हेगार राम बडखे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुण्यात 400 कोटींच्या गुंतवणुकीसह पुढील 10 वर्षात 1000 रोजगार निर्मिती होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. राज्य सरकार आणि ॲग्रिको इंडिया कंपनीत सामंजस्य करार झाले. अरबी समुद्रात मान्सून सक्रिय होण्याबाबत सकारात्मक चिन्ह. केरळमध्ये नैऋत्य मोसमी वाऱ्यांचे आगमन लवकरच होणार. केरळ, कर्नाटक आणि लक्षद्वीपमध्ये जोरदार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. चंद्रपुरातल्या ब्रह्मपुरीत देशातल्या सर्वाधिक तापमानाची नोंद. ब्रह्मपुरीत 47.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. विदर्भातल्या बहुतांश शहरांचं तापमान 45 अंशांच्या पुढेच. विदर्भातील नागपूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट कायम. मुंबई, ठाणे, पालघरसह
रायगड वातावरण, किनारपट्टी भागात प्रचंड उकाडा जाणवण्याची शक्यता। राज्यातील 8,000हून अधिक गावांना पाणी टंचाईच्या तीव्र झळा। 2,285 तहानलेल्या गावांना केवळ 703 टँकरद्वारे पाणी पुरवठा। ठोस उपाययोजनांची मागणी। अलिबागमधील उमटे धरणाचं जॅकवेल सध्या धोक्यात। 47 गावांच्या पाणी पुरवठ्यावर संकटाचं सावट। जॅकवेलकडे जाणारा मुख्य रस्ता कोसळल्यानं संपर्क तुटलाय। धरणातील गाळ आणि गळतीमुळे आगामी काळात परिसरातील पाणी पुरवठा विस्कळीत होण्याची भीती। जळगावच्या भुसावळ शहरात दिवसेंदिवस उष्णतेचा पारा प्रचंड वाढतोय। भुसावळ शहराचा पारा 45 ते 46 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलाय। नागरिक उष्णतेमुळे प्रचंड हैराण झाले। धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील डाळिंबा आणि मुरुम परिसरातील मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी। वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, उकाड्यानं हैराण नागरिकांना दिलासा। जोरदार वाऱ्यामुळे नुकसानीचीही शक्यता। बीडच्या आष्टी तालुक्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी। पावी, बीड, सांगवी, आष्टी मध्ये जोरदार पाऊस। उष्णतेमुळे हैराण झालेल्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा। वादळी वाऱ्यामुळे नुकसानीचीही शक्यता। अकोल्यातील अकोटमधील दहीहंडा येथे मान्सूनपूर्व पावसाची हजेरी। पावसामुळे वाढत्या उकाड्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला। वाशिमच्या रिसोड शहरासह तालुक्यातील काही भागात पाऊस, उकाड्यानं हैराण नागरिकांना काहीसा दिलासा।